सुरुवात करूया या क्षणाच्या टॉप 25 बातम्यांनी। हिंदीच्या मुद्द्यावर 29 जूनला महाराष्ट्रभर आंदोलन, भाषेला विरोध नाही, सक्तीला विरोध। हिंदीच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण ताकदीने आंदोलन करा, उद्धव ठाकरेंचा आदेश। संयुक्तिक मोर्चाचं मनसे आणि ठाकरे सेनेकडून 5 जुलैच्या मोर्चाचं प्लॅनिंग सुरू। गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असं मनसेचं मत, तर हुतात्मा चौक ते आझाद मैदान असं ठाकरे सेनेचं मत। ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी झाल्याची भाजप नेते आशिष शेलारांची प्रतिक्रिया। भाजप मराठीसाठी आग्रहीच, मात्र पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी आहे, शेलारांचं विधान। हे सरकार चालवत आहेत की कॉमेडी शो? आदित्य ठाकरेंचा एक्स पोस्ट करत सवाल। शिक्षण मंत्र्यांनी आधी स्वतः शाळेत जाऊन बसावं आणि हिंदीचे धडे घ्यावेत, ते तिथंही नापास होतील। आदित्य ठाकरेंचा दादा हुसेन टोला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विलास शिंदेंची हकालपट्टी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मामा राजवाडेंची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती। पक्ष सोडण्याआधीच पक्षानं विलास शिंदेंना पदावरून हटवलं। अवैध भोंग्यांच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांची मालवणी आणि कांदिवली पोलीस ठाण्याला भेट। मुस्लिम नेत्यांकडून आपल्याला धमक्या येत आहेत, पण आपण घाबरत नाही। महाराष्ट्राला भोंगीमुक्त करणार, सोमय्यांचा इशारा। 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर। 30 जून रोजी यादी जाहीर होणार असल्याची शिक्षण संचालनालयाची माहिती। 12,71,000 विद्यार्थी प्रतीक्षेत। पुण्यामध्ये सर्व स्कूल बस आणि व्हॅनमध्ये 31 जुलैपर्यंत सीसीटीव्ही लावणं बंधनकारक। 1 ऑगस्टपासून नियमभंग केल्यास कारवाई होणार। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय। राज्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डेंग्यू आजारानं जोर पकडला असून 6 महिन्यामध्ये 2031 रुग्ण आढळले। मुंबईमध्ये सर्वाधिक 395 रुग्णांची नोंद असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क। नागरी समस्या सुटत नसल्यामुळे मनसेचे ढोल वाजवा आंदोलन। नवी मुंबईच्या बेलापूर वॉर्ड ऑफिसवर मनसे कार्यकर्त्यांची धडक। प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी। गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टसाठी जेलीऐवजी वापरलं फिनाईल। या महिलेचं पोटच भाजून निघालं। जालन्यामधील भोकरदनमधील ग्रामीण रुग्णालयातील संतापजनक। चंद्रपूरमध्ये डॉमिनोजच्या आउटलेटमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य युवकाला आयकर विभागाची चक्क 15,48,00,000 रुपयांची नोटीस। या प्रकरणी युवकानं पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलं। आता त्यावर काय निर्णय होतो याकडे लक्ष। सिंधुदुर्गातील आंबोलीजवळच्या कावळे 7 पॉइंटवर अपघात। एक युवक दरीत पडल्याची माहिती। रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता पाय घसरून पडल्याचा अंदाज। भर पावसामध्ये डीपीच्या दुरुस्तीसाठी पिंजर गावठाण फिल्टरचे कर्मचारी वैभव करपे, धीरज कुमार राऊत आणि आठवले त्यांच्या कर्तव्यावर 24 तास वीज पुरवठा सुरू राहावा, यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची धडपड। अहमदाबादमध्ये रथयात्रेच्या दरम्यान हत्ती अनियंत्रित। 3 हत्ती अचानक माहुताच्या नियंत्रणाबाहेर। डीजेच्या दणदणाटामुळे हत्ती चेकाळले। नियंत्रणाबाहेर गेलेले हत्ती घुसले आजूबाजूच्या गल्लीत। रथयात्रेच्या मार्गावर डीजे बंद करण्यात आले। आणि यानंतर एक नजर टाकूया या क्षणाच्या हेडलाईन्सवर।